बाबासाहेबांची आठवण झाली हो. आणि म्हणून मला काय म्हणायचे आहे, या माझ्या दलित बांधवानो, अरे रंजल्यानो, अरे आणि गाजल्यानो, अरे देईन करून तुम्हाला खुले काळ राम मंदिर चौदार, अरे काळ राम मंदिर चौदार घरी जातो आणि म्हणून आमचा दलित समाज बहुजन समाज म्हणतात, ए माझ्या बहुजन बांधवानो, रंजल्यानो आणि गांजल्यानो, दिले करून तुम्हाला खुले काळे रामचं मंदिर ते चौदारचे तळे. बोलता बोलता घरी आलो माय बाप हो, परंतु माझी पत्नी कुठं गेली असेल? शेजारच्या नरनारी सकाळी उठल्या कोणी सारवत करतात, कोणी सळा करतात. माझी पत्नी कुठं गेली असेल हो? दोन्ही घराचे द्वार बंद आहे. काही असो, माझ्या पत्नीला मी आवाज दिलं पाहिजे. कारभार नगा, कारभार नगा, कारभार नग माझे लाळाचे नारी, कारभार नगा चंदा, चंदा अगे चंदा, चंदा दा
चंद म्हटलं कारभार न चंद गाणारी अगं हे कारभार नाही चला 8 दिवस झाले बाई माझा नवरा माझ्याशी बोलूनही राहिला आज अचानक त्यांना कोणतं काम पडलं असेल नाही 8 दिवसापासून ते माझ्याशी बोलूनही राहिले होते आज अचानक त्यांना काम कोणतं पडलं ते पण 14 एप्रिल आज 14 एप्रिल आजपर्यंत ते माझ्याशी बोलून नाही राहिले होते पण अचानक आज कसं काय ते बोलले ते पण मला आज जायचं होतं 14 एप्रिल बाबासाहेबाची आज जयंती कडमेश्वर ह्या गावात बाबासाहेब जयंती साजरी करण्यासाठी कडमेश्वर ह्या गावात मला जायचं होतं आणि तिथंच त्यांनी मला आवाज दिलं पण नाही देवा काय करावं पहिली त्यांच्याशी बोलते दारापर्यंत जाते काहीतरी गुणगुणत जाते नंतरच मी दार खोलते त्यांच्याशी 2 शब्द प्रेमाने बोलते लग्नाच्या दिना पिवळी झाली रमा भीमराया घरी माझ्या पत्नीला 3दा आवाज दिला हो बोलली नाही कुठं गेली असेल कारभार नवलं माझ्या लाळाच्या नारी ग चंद ग नारी कारभार नाही अगं ए चंदा कारी भारी हो सच्चा साधना रहनाता हो वा चंदा तुला आवाज दिलं हाँ माझे लाळाचे राह्या नाथा किती प्रेमानं बोलली ग 8 दिवस झाले हाँ थोडशा कारणावरून पती पत्नी आपण बोलत नव्हतो बरोबर आणि संसाराच्या गाळात तसंच असते ग Okay. कारभार नाही हा. तुम्ही कशासाठी म्हणून आज बाजारचा पण दिवस आहे ग कारभार हा. नाही आणि यावर्षी शेतीमध्ये वांगे मिरची टमाटर हा. सगळे भेदरे वगैरे मिरची सगळी आलू गोबी सगळं लागलं
म्हणजे संपूर्ण सर्व काही आहे त्या बाजारामध्ये. आहे. आणि कालच्या दिवसाला एक ट्रॅक्टर माल मी त्या कळमना मार्केटला पाठवलं. अच्छा. कारभार नाही आणि उरला सुरला माल घरी आहे. आणि म्हणून मी तुला अशासाठी बोलावलं की हा उरला सुरला माल टोपली मध्ये भरायचं आणि बाजारला जायचं. आणि म्हणून हे टोपलं घे आणि त्या बाजारला जायचं. मला सांगा हटवा, नेहमी नेहमी तुम्ही मला असे म्हणता की टोपलं धरणं बाजारला जा, टोपलं धरणं बाजारला जा. मला सांगा तुम्हाला असं इतक्यावाने वाटते हो तुमच्या हा बाजारापायी हे वांगी भिद्र घ्या, टोपल्यात मारा ते बाजारा घेऊन जा. म्हणजे या धंद्याबाई तुला वीट आलं. मग काय? परंतु कारभार नाही. हा माझ्या वडलो पिढीचा धंदा आहे. हा धंदा माझ्या आजोबांनी केलं. हा धंदा माझ्या वडिलांनी सुद्धा केलं. आणि आपण हा धंदा करत आहोत. आणि या धंद्याच्या जर तू वीट केली म्हणजे त्रासली तर मग धंदा कोणतं पोट कशाला भरायचं आपण? मला सांगा आजपर्यंत तुम्ही किती कमवून टाकले हा धंद्याबाई? नाही, बरोबर आहे तुझं. कारभारने खूप कमावलेलं नाही. कारण की शेती असा विषय आहे, कधी पाऊस कमी येतो, जास्त येतो, कधी रोग लागतो, नाही का? त्यामुळे नुकसानी आपली कितीकदा झाली आहे. परंतु कारभारने आजचा वर्ष असा सुंदर आहे ग. म्हणून तुला म्हणत आहे मी की या टोपलगे बाजारला मी बाजारात जात नाही. हा? मी बाजारामध्ये जात नाही. हो ग, तू बाजारला जात नाही. मला म्हणायचं आहे नाही. तू 2 लेकराची आई आहे बरोबर. आणि बाजारला जात नाही. आणि हा धंदा करत नाही. मग कोणता धंदा करशील तू? त्या दिवशी मी कर्णेश्वरला गेली होती. बाजारामध्ये. हा, इथे प्रोग्राम होता हो. तिथे प्रोग्राम होता. राष्ट्रीय दुय्यम खडा तमाशा. अच्छा. हा, मग राष्ट्रीय दुय्यम खडा तमाशा. तो म्हणजे तत्व, म म्हणजे मात्र आणि श म्हणजे शास्त्र. अरे बापरे, इतकं कुठून शिकली? याला- हा तमाशा तिथे होता. यालाच खडा तमाशा म्हणतात. खडा म्हणजे हा उपा. हो, ठीक आहे. बा तर म्हणजे तमाशाचा प्रोग्राम म्हणजे खडी गंमत. खाली गप्पा. तर तू पाहायला गेली. मग काय? काय विचार आहे तुझे? तर त्या दिवशी मी कर्णेश्वर ब्राह्मणीला प्रोग्राम बघायला गेली होती. तर मला तिथे मिळाली माझी कोण? गौतमी ताई पाटील. अच्छा, ते तुला मिळाली. हा. मग त्या गौतमी ताईचं काय करायचं तर मला मिळालं? तिने ऑफर केला आहे लावणी करण्याकरता. तर मी तिच्या सोबत लावणी करायला चालली हो. अच्छा, मग काय तर? म्हणजे तुला लावणी करायची आहे, शेती करायची नाही. नाही. कारभार काय? नाही. संगीत करणे वाईट नाही. हम्म. परंतु तुला एक गोष्ट सांगू. पण माझी गोष्ट माझी 15 वर्षाचा जमाना झाला ग. कारभार नाही ग. हा, मग अगं 15 वर्षाचा जमाना झाला तुझ्या माझ्या लग्नाला. आजपर्यंत मी तुझ्या तोंडातून एखादं गीत पद ऐकलेलं नाही. आणि तेवढा मोठा तू लावणीचा कार्यक्रम, माझी मराठी बायको आहेस, तू कशी करशील? मी तुम्हाला आधी करून दाखवते, नंतरच पुढे पाऊल टाकते. म्हणजे तुला करता येते? मग काय तर. म्हणजे म्हणता येते? सांग बरं तुझी लावणी. ते म्हणूनच ठेवलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. अरे एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्मला. म्हणून ती माझ्या अंगामध्ये कलाकृती आहे. तर मी सादर करायला चालली आहे. पण आधी तुम्हाला सादर करून दाखवते, नंतरच पुढे पाऊल टाकते. ठीक आहे, सांग तुझी कला. ठीक आहे. बाई ग, मी आजपर्यंत 15 वर्षात तुझ्या आलापला बघितलं नाही. अच्छा, कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? ऐका मी गाण्यामध्ये सांगते तुम्हाला. वा वा, माझी पत्नी, सांग तुझी लावणी.
क्या बात आहे, का तुझा आवाज, का तुझे शब्द, सांग तुझी लावणी. अशा कसं करणं सांग ना का तुझी हो नटली तू माझ्यासाठी मग काय वा वा. हो नटली तू माझ्यासाठी दिलबरा नटली तू माझ्यासाठी राजस्थान विढा रंगला विढा रंगला कारभारने मला म्हणायचे आहे, संगीत करणे वाईट नाही, परंतु कारभारने या आपल्या भारत देशाची गान कोकिळा लता मंगेशकर म्हणतो, या संगीतामुळे लग्नच केलं नाही ग. आणि तुझी हे वेळ नाही, तू एक शेतकऱ्याची मराठी बाई आहेस. आणि म्हणून मी तुला काय म्हणतो, आई कारभारने ऐक. सांगा हालात मिळाला बढवा मग झाली गईना, अडकून पडला राघव माझ्या मग तडपली महिना. अरे श्रीकार्याच्या हातामधून हा पिंजरा निसटला, तुझी चिमणे वाली भुर भुर मला पोटात निसटला, तुझी चिमणे वाली भुर भुर मला पोटात निसटला. कुणीतरी आली म्हणे आणि तिनं सांगितलं का लावणी कर. अरे शेजाऱ्याचा कुणिया ओठव इथे कशाला मरणा. कलाकार लोक जास्त दिवस टिकत नाही, नाही हो खरी गोष्ट आणि म्हणून हा मला धंदा बसत नाही. असं काय अरे शेजाऱ्याचा ऐकुनिया लागली बोलायला, कशाला तू जाते दूर दूर जाग जाबाला. हे कशाला तू जाते दूर दूर जाग जाबाला.
कारभार नाही. काय पती पत्नी संसाराचे दोन चाक असतात, बरोबर आहे की नाही? मग काय आणि यामधलं जर एक चाक विखरलं त्याचा संसार उद्ध्वस्त होतो. हा. आणि कारभार नाही हा वर्ष आपला शेतीसाठी इतका सुंदर आहे. म्हणून मी काय म्हणतोय, कारभार में माझे लाडाचे नारी. ऐकते का? सांगा की मेहनत केली रात दिन मी पिकल ये दाग. मेहनत केली रात दिन मी पिकल